तर या उत्साहाला पुणे सुद्धा अपवाद नाहीये। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे। 2 किलोमीटरपर्यंत भाविकांची रांग लागली आहे। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये अगदी पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। सुरुवातीला आपण बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहतोय। सुवर्णालंकार बाप्पाला चढवण्यात आलेले आहेत आणि अतिशय मनमोहक आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं हे बाप्पाचं रूप आहे। ते आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रात्रीपासून भाविकांनी या मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे। तब्बल 21 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे की श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि त्यामुळे या शुभ दिवसाचं औचित्य साधत पुणेकर आणि नागरिक हे मोठ्या संख्येने बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत। खरं तर अंगारकी चतुर्थी निमित्त असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। गर्दी भाविकांची पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि आज पूर्ण दिवसभर अशीच गर्दी आपल्याला खरं तर पाहायला मिळणार आहे। रांग मोठी लागलेली आहे आणि त्यामुळे भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस आणि मंदिर प्रशासनाकडून सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे, खबरदारी घेण्यात आलेली आहे। आणि दुसरीकडे असं हे बाप्पाचं मनमोहक रूप आणि या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मात्र एकच गर्दी केलेली आहे। बाप्पाच्या आगमनाला सुद्धा अवघे काही दिवस राहिलेले आहेत। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केलेली आहे। कॅमेरामन तुषार नानावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।